नमस्कार श्रोते हो, दीपक रेड्डी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात तात्याराव पवार यांच्या मातीतली माणसं या कथासंग्रहातली कथा. कथेचं नाव आहे हारा. बोरगावच्या देवळाचा कळस लांबूनच दिसायला लागला. गाव अजून बरंच दूर होतं, झाडाझुडपात दडलेलं. अजून नंबर 2 नंबर तरी चालावं लागणार होतं. तोवर हाच रस्ता, खोल खोल पांदीचा आणि आजूबाजूला दाट शेर ताटीचा. डोक्यावर वल्यागच्च गवताचा हारा. वल्यागच्च हाऱ्याच्या वजानं मानपाठ एक झालेली, कंबर ताट झालेलं. पाय उचलत नव्हता तरी पण चालावं लागत होतं. रखमा चालत होती, मनासीच पुटपुटत होती. पाय उचलत होती, रस्ता कापत होती. हारा लवकर इकला तर जुंदळ घेईन म्हणलं. जुंदळ घेतल्यावर तिथून चौकीहून येऊन दळून पण घेईन. आणि हारा लवकर इकला तर लगोलग दुसरा हारा घेऊन येईन म्हणलं. कसा तरी हात चलित होईल. आपल्या खर्चा अर्चाची बी लईच अडचण चालली. घरात काय म्हणता काय बी नाही. लेकराला कापड नाहीत. मपले चिंगीची बी लईच दाईनं झाली. एकच अंगी आहे लेकराच्या अंगावर, ती बी लई फाटली. ठिगळं देऊन देऊन तरी कितीक देऊ. निस्ती गोधडी झाली ठिगळानं. मपले बे अंगावर एकच जुन्या रे. तेच धुयाचं आणि तेच घालायचं. त्याला बी दंडी केली. मी तरी काय करू, कसं करू र देवा. तू बी एखाद्याची काय परीक्षा घेतो र. अरे मपलं जाऊ दे, पण त्या उलीच्या जीवाचं तरी असं हाल नग करूस र. इतका बी निठोर कामून झालास र बाप्पा. तिचं डोळं घळा घळा वाहत होतं. मनासी पुटपुटणं चालू होतं. रस्ता कापणं चालू होतं. खडकाचा ढपला उडावा तसा तिला हुंदका येत होता. डोळ्यातल्या आसवांचे ओहळ वाहत होते. राहून राहून डोळ्याला पदर लवत होती. नशिबाचा पाडा मनासी वाचून घेत होती. वल्यागच भाऱ्यानं मान पाठ एक झाली होती. पाय उचलत नव्हते तरी ती चालत होती बधीर झाल्यासारखी. आताशा लोक गवत काढीसाठी वावरात बी पाय ठेवू देत नाही. ती वावरात मालटाल आहेत, वावर तोडवतात, नुकसान होते असं बोलतात. नाहीतर मग आमचे चित्रावासनी गवत काढी पुरत नाही, तुमासनी कुठनं घावन. जा की तिकडं कुकडं आली थोबाड घेऊन इकडं. तुमच्या बाचराने वे जरा बी लाजा सरम नाही ती. असं काही माय नको नको ते इज्जत टाकून बोलतात. कधी कधी तर नको त्या प्रसंगाला बी तोंड द्यायची येळ येते. तरी पण गवताला यावंच लागतं या लोचटावानी. नग येऊ तर काय करू, काम धंदा नाही. देवा करू तरी काय र. बरं हंबल हुंबल करून कसं तरी हाराभर गवत मिळालं तर गिऱ्हाईक बी लय आडून पाहते. लयच पाड्या भावानं मागतात, मस्करी करतात. 10-10 रुपयाचा हारा रुपये 1.5 रुपयासनी मागतात. लय राग येतो तवा. तळपायाची अंगार थेट मस्तकाला जाऊन भिडतीये. वाटतं याच्या लरडीचा घोड घ्यावं काय, असंच होतं. कधी कधी तर लवकर गिऱ्हाईक बी लागत नाही. पार दुपार ती पेरटळून जाते आणि मग तवा एखादं गिऱ्हाईक येते ते बी लईच घासाघीस घालते. पड्या भावानं हारा मागते. लई जीव वैतागून जातोय मापला. आतडी कुळकुळ करतात. घराची लेकराची वड लागली आहे. मजाही तसा पड्या भावानं तो हारा विकावाच लागतोय. चिंगीचा बा असता तर त्याने मला असलं काम करूच दिलं नसतं. लय हिंमत होती तेचनी. लात मारून तिथं पाणी काढायची हिंमत होती त्यांच्यात. लय राब राब राबायचं.
एकरभरच जमीन, पण कधी कमी पडलं नाही. 12 महिने मज मजे खाऊन पिऊन सुखात होतो आम्ही. आपल्यात लई जीव होता त्यांचा. कधी लोकांच्या दारात जाऊ दिलं नाही का रानात मपलेला सरपण काढीला जाऊ दिलं नाही त्यांनी. लय हाऊस माऊस पुरवली मपली. लय फुलावानी ठेवलं होतं मपल्याला. लय सुखात दिस गेलं तेव्हा. एकाएकी कोणाची दीठ लागली आमच्या सोन्याच्या संसाराला. कसा काय काळाचा घाला आला आणि होत्याचं नव्हतं केलं तेव्हा. सारं सपनात असलेवानी झालं. नशिबाचा खेळ सारा. तो खालच्या आळीचा आसरा तात्या मुकादम आला काय. त्यानं कंपनीला जायचं फुल डोसक्यात घातलं काय. समधी धुळधान होऊन बसली देवा. अजून आठवतो तो प्रसंग साईना संगीत. काय शंकर, काय चाललंय? लय निवांत बसला सर. असला तात्या शंकरला म्हणाला. अव कसलं तात्या, हे नीट की रानात येऊन टेकलोय बघा. आजिळभर रानात वखर पाळी होती. रखमा वाकराच्या माग माग काशा येत होती. आज दिवसभरात वखर पाळी आटपून गेली बघा तात्या. काशा बी येचून झाल्यात. बांधावून येऊन ढीक घालन बी बाद झालं आणि पेटून बी दिलं बघा. लय जाकास वाटते. वावर बी लय निर्मळ दिसतंय आता. बस आता फक्त एखादा पावसाचा चांगला जब्बर सपकारा झाला का पेरणी करून घेऊ म्हणलं. शंकर त्यांना म्हणाला. हे झाकस केलं बघ शंकर. आसरा तात्या म्हणाला. त्यावर शंकर आसरा तात्याला म्हणाला. काम आटपलं तात्या, पर आंग मान पाठ कंबर पार ताठून गेली बघा. असे हालचाल कराया वासनच होईना बघा. तात्या बसा की, कवर उभं, टेका टेका जरा टेका. असं म्हणत शंकरनं तात्यांना बसायला पोत पुढं सरकवली आणि म्हणाला. काय गणगण आहे आज. अशी आवची कुकड रपेट मारली म्हणायची. आज पहिल्यांदाच दिसला इकडं. त्यावर आसरा तात्या पुढं सरकवलेल्या पोत्यावर टेकत बोलला. खरंय टुकलं शंकर, मी इकडं पहिल्यांदा चालू आहे खरं. म्हणलं चला आज शंकरला भेटाव. आसरा तात्या बोलला तेवढ्यात रखमानं पाण्याचा तांब्या भरून आणला. शंकरच्या हातावर ठेवला. त्यावर शंकर रखमाला म्हणाला. अगं चहा ठेव की. अरे नग नग नग, आता योग काय चहाचा टाइम आहे का. अगं ठेव तू ठेव. तात्या कधी नव्हत आलं तिकडं. त्यांचा पाय आपल्या दाराला लागले कधी नव्हते. असं म्हणून शंकरनं आसरा तात्याच्या हातून रिकामा तांब्या घेत रखमाच्या हातात दिला. मी चहा ठेवलाच आहे, येते की घेऊन. असं म्हणून रखमा घरात गेली. घटकाभर शंकर आणि आसरा तात्या काहीच बोलले नाहीत. शंकर पुढं कसा विषय काढायचा, तो हाव म्हणल का, कंपनीत यायला तयार होईन का, असं मनसे पुटपुटत आसरा तात्या विचार करत होते. तेवढ्यात रखमा चहाचे 2 कप घेऊन आली. एक कप शंकरच्या हातात देऊन दुसरा आसरा तात्याकडे धरत म्हणाली. चहा घ्या की तात्या. तात्याने चहाचा कप घेतला. रखमा शंकरच्या बाजूला बसली आणि रखमा म्हणाली. आज तात्यांनी कशी काय इकडं वाकडी वाट केली काय जणू. त्यावर तात्या चहाचा गरम गरम घोट घेत बोलले. म्या तुमच्याकडे चालतो. आमच्याकडं वय की. रखमा जरा विचारात पडली, जरा बिचकतच बोलली. आता आमच्याकडं काय काम असन बा. शंकर बी जरा बिचकला. तसे रखमाच पुढं बोलली. आता आलाच आहे आमच्याकडं, तेव्हा काहीतरी काम असनच की. थोडा वेळ कोणीच काही बोले ना. वेळ तसाच गेला. मग शंकर बोलता झाला. तात्या अहो असं बोलणे नका बरोबर. काय हाय ते सांगून मोकळं व्हा. आमचा बी जीव टांगतेला लागून राहिला उगाच. आसरा तात्या तालुक्याच्या साखर कारखान्यात मुकादम होता. आता दिवाळीच्या आसपास कारखाना चालू होणार होता. 6 महिने कारखाना चालायचा. त्यासाठी अगोदरच 2-3 महिने ऊस तोडीसाठी लेबर पाहत हिंडायचा. तात्याची मिठी जुबान आणि उचलीची नगद रोख लालच ऐकून
तात्यासोबत ऊस तोडीला यायला लोक ताबडतोब तयार होत असत. सीझन संपल्यावर तात्या त्या जोडीचा कामाचा हिशोब करायचा. 6 महिने काम करून खाऊन पिऊन गाडी बैल आणि घेतलेली उचल लोक फेडायचे. सीझन संपल्यावर ज्यांचे पैसे शिल्लक पाडायचे ते हसत मुखानं वापस यायचे. पण काहींची उचल फिटायचीच नाही. उचलीवर घेतलेली गाडी बैलही फिटायची नाही. तेव्हा तात्या त्यांची गाडी बैल ठेवून घ्यायचा. तेवढ्यात फिट्टमफाट झालीच नाही तर घरदार, शेतीपोती, गुरंढोरं, जित्राब जे असेल ते घेऊन घ्यायचा आणि अंगठे टेकून घ्यायचा. अगदी जबरदस्तीने. शंकर धडधाकट, कामाला दणकट, त्याला लेबर म्हणून घेऊनच जायचं असं मनाशी ठरवूनच आज तात्या शंकरकडे आला होता. तात्याने गुळणी धरली होती पण शंकरनी हे ताडलं होतं. शंकरचं नवीनच लग्न झालेलं. तो आपली शेतीबाडी सोडून, सुखी जीवन सोडून कशाला येईल असा विचार तात्या मनात करत होता. पण गडी नव्या दामाचा आहे, तापड आहे, कामाचा आहे. त्याला तयार करून पाहू, खडात टाकून पाहू अशी मनाची तयारी करून तात्या शंकरकडे आला होता. शंकर आपल्या सोबत येतो का नाही याचीही शंका तात्याला येत होती आणि म्हणूनच बोलू का नको, शंकर तयार होईल का अशी शंका तात्याला वाटत होती. आणि म्हणून तात्या गुळणी धरून बसला होता. तात्याची शंका पण बरोबर होती. शंकरचं नवीनच लग्न झालेलं, 2च जीव, एकरभरच शेती, पण मस्त काम करायचे. शेतीत राबायचं, वरीसभर जितकं राबावं तितकी कमाई शेती माय भरभरून द्यायची. खाऊन पिऊन एकंदरीत शंकर मजेत होता. गाव सोडून, शेती सोडून कुठे कामधंद्याला जाण्याची शंकरला गरजच नव्हती. तात्या कशाला आला होता हे शंकरनं ताडलं होतं. तो गाव सोडून, घरदार, शेत सोडून कुठेच जायच्या तयारीत नव्हता. पण तात्या महाठग होता, मुरलेला मुकादम होता. त्यांनी शंकरला चांगलंच तूप साखरेचं घोळणं लावलं. म्हणतात ना, तूप साखरेत घोळलं की कारल्याचा कडूपणा पण कमी होतो. तात्याने तर शंकरला तसंच तूप साखरेत छळलं. लोण्याचा गोळा इस्तवाजवळ नेऊन ठेवावा तसा नेऊन पगडवला. चहाचा कप खाली ठेवत आसरा तात्या शंकरला म्हणाला, शंकर आता तू वखर पाडी दिली म्हणतो, रब्बीची पेरणी करशील, पीक निघूस तवर काय करशील सांग बरं. अरे तवर पीक तयार होतंय, काढाया येतंय, आणि तवाच्याला तू घरला येतोच की. आणि तवाच्याला रानात काय बी कामं नसतात. नुसतं रानात जायचं आणि राखण करायचं, नाही तर घरी बसून माशा मारायच्या हेच आहे ना. अरे त्या परीस तिकडची कमाई होईन तुपली, गाडी बैल फिटून जातील, तुला शेती करायला कायमची गाडी बैल मिळतील. गाडी बैलासाठी कोणाची हाजी हाजी करायची गरजच नाही पडायची. आपले हक्काचे गाडी बैल होतील. मी तर म्हणतो आल्या लक्ष्मीला नाही म्हणू नाही माणसानं. तुम्ही म्हणताय ते बी खरंच आहे तात्या, पण रानात कामं असतातच ना. रानात गेलं का काम दिसतच. जरा मालवर आलं का खुरपणी, कोळपणी, राखणी, देखणी, सारखं नादन लेकरावानी ध्यान ठेवायला लागतो. आपण ध्यान दिलं, नजराखाली ठेवलं तर त्याला बी माया लागते आपली. आणि मग धरणी माय बी मोकळ्या मनानं मया करते आपल्याला भरभरून देते ती तात्या. हे पाय शंकर, तुपलं समज बराबरच आहे. मला समज पटतंय रे तुपलं, पण मॅम आपल्याकरता बोलतोय का सांगतोच. याच्यात मग आपला काय फायदा बेदा आहे का सांगतोच. तुम्ही कमावलं तर तुमच्याच कामाला येईल का नाही. अरे हा टाईम आहे कमवायचा. हातपाय थकल्यावर काम होत नसते बाबा. हे पाय, मी तुपल्या शेजारच्या दामो आप्पाला सांगतो, तो ठेवील की ध्यान. निंदणी, खुरपणी, कोळपणी, राखणी, देखणी समज करतोय तो. नाही म्हणणार नाही, मी बोलून घेतो की तेच नाही. अरे शेजार धर्म असतो यो, तो करावाच लागते येळ काळाला. आणि तू त्याची चिंता करू नकस. दामो आप्पा आपल्या शब्दा मोर जाणार नाही. तू फकस्त तयार होय, बाकीचं आपल्याकडे लागलं बस. अहो तसं नाही तात्या. दामो आप्पा काय मला नाही म्हणतील का. पण आपलं लेकरू दुसऱ्याच्या भरोश्यावर सोडल्यावाने दिसतंय ना तात्या.
शंकर, हे बघ, मी उद्याच्या उद्या तुपल्या दारात गाडी बैल आणून उभी करतो. हा, तू फक्त पूजा करायची आणि बघ, हे घे, उचल घे. असं म्हणत आसऱ्या तात्यानं कोपरीच्या खिशातून कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल काढलं. त्यातले चांगले 4-5 कोऱ्या करकरीत नोटा काढून शंकर पुढे ठेवल्या आणि म्हणला, ही घे 500 रुपये, अजून लागतील तर सांग, आणि काय बी मदत लागली तर ते बी सांगायचं बरं का. अरे मी काय लोकपारखा नाही. हा, आणि ते दामो आप्पाचं बी मी बघून घेतो, काळजी करू नका तू. असं म्हणून शंकरला काही बोलू द्यायच्या आधीच आसरा तात्या उठून तारा तारा चालायलाही लागला. त्याचा चेहरा खुलला होता. शंकर रखमासारखी उमदी नव्या दामाची जोडी त्याला मिळाली होती. शंकर आणि रखमा आसरा तात्याने ठेवलेल्या कोऱ्या कोऱ्या नोटांकडे एक वार आणि एकमेकांकडे एक वार असं बराच वेळ पाहत होती. आसरा तात्याचं काम झालं होतं. उद्या दारात बैलजोडी आणि गाडी येऊन उभी राहणार होती. उसाच्या वाड्यांच्या पेंढ्या उभ्या करून त्रिशंकू कोप्या तयार झाल्या होत्या. त्यात वाड्याच्या पेंढ्यांची झापं लावली होती. असं उसाच्या थळाजवळच कोप्याचं गाव तयार झालं होतं. पाटच मुकादम उठवायला यायचा. चला उठा उठा, आवरा आवरा, थळात निघा चला, असं म्हणायचा. तगादा लावायचा. कडाक्याची थंडी असायची. एवढ्या कडाक्याच्या थंडीत बाया बापड्या उठायच्या, हुडहुडी भरायची, हात पाय थंडीनं थरथर कापायचे, दात कुडकुडायचे. तशातच त्या थपा थपा भाकऱ्या थापायच्या. लाल चटक मिरचीचा गोळा पाट्यावर वाटून भाकरीवर ठेवून घ्यायच्या. त्याला न लसूण न तेल. भाकरीवर मिरचीचा गोळा ठेवला की पटकुरात भाकरी गुंडाळून घ्यायची आणि थेट थळाची वाट धरायची. गाव, वस्त्या, शेत, शिवारं पाटाच्या अंधारात कडाक्याच्या थंडीत झोपलेलीच असायची. तर एवढ्या पहाटेच्या अंधारात आणि कडाक्याच्या थंडीत इकडं उसाच्या थळात माणसांचा कलकलाट चालू व्हायचा. माणसं खटाखट ऊस तोडून आडवा करत चालायचे. बायका मागे मागे ऊस साळून मोळ्या बांधीत चालायच्या. मग माणसं गाडीवर चढून मोळ्यानं गाडी रचायची, तर बायका गाडीवर मोळी फेकून गाडी भरायला मदत करायच्या. गाडी भरली की पक्की आवळून बांधायची. मग बायका पटकुरत गुंडाळलेली चटणी भाकर गाडीवर बसलेल्या माणसाजवळ द्यायच्या. गाडी काढायची. दिसाबरोबरीनं काट्याला गाडीचा नंबर लावायचा. रांगेत गाडी उभी राहायची. आपला नंबर येईपर्यंत गाडीवरच बाका बाका कसं तरी चटणी भाकरी संपवायची आणि लागोलाग गाडी खाली करून दुसऱ्या खेपेच्या वडीनं पुन्हा थाळाकडे निघायचं. घड्याळाच्या काट्यावानी फेऱ्या मारायच्या. ना सुख ना दुःख, ना थंडी ना थुंडी, कशाची सुदबुद नसायची. 8 दिवसाला बाजार हाटाची सुट्टी, तेवढीच काय ती विश्रांती. बाकी आठवडाभर मरस्तवर कामच काम. घेतलेली उचल, बैलगाडी फेडायची. त्यासाठी रात्रंदिवस ऊर फुटस्तवर काम करायचं. सुख दुःख थंडी वारा विसरून. 6 महिन्याचा काळ असा झरकन निघून जायचा. मग मुकादम एकेकाचा हिशोब करायचा, ज्याच्या त्याच्या पुढं मांडायचा. काहींची गाडी बैल उचल फेटायची, काहींची फेटायची पण मागं काहीच ओरायचं नाही. तर काहींचं खाऊन पिऊन बरोबरी व्हायची. पण ज्यांची ज्यांची उचल गाडी बैल फेटायचीच नाही, त्यांच्याकडून मुकादम कागदावर अंगुठे टेकून घ्यायचा. मग घरदार जमीन जुमला सगळं त्याच्यावर लिहून घेईल. पैसा अडका काय ओरायचं नाही. गावावर यायला बी काहींना भाड्यातवाड्याची फिकीर पाडायची. शंकर उसाच्या फाडात शिरला का त्याला सैतानाचं बळ यायचं. यंत्रावानी खटाखट त्याचा कोयत्याचा हात चालायचा. घटक्यात उसाचा अख्खा पाठचा पाठच आडवा करायचा. त्याची ऊस तोडण्याची रीतच निराळी होती. उभ्या उसावर एकदा सगळ्या बाजूने कोयता फिरवून घ्यायचा. मग उसाच्या मुळावर कोयता मारायचा. ऊस आडवा पडला का वाढ छाटायचा. मग आत संपली की वाढान ऊस गोळा करायचा. मग त्याची मुळी बांधून टाकायचा. हे सारं तो इतकं भराभरा करायचा का अंगात वारं बिरं शिरलंय काय असंच वाटायचं. रखमाला एवढा कामाचा उरक नव्हता आणि तसा तो रखमावर कामाचा ताणही पडू देत नव्हता. तरी रखमा वाड्याचे बेळे बांधायची, ऊस गोळा करून मोळ्या बांधायची. शंकर तिला म्हणायचा, अगं तू बैस की सावली, तू नग काम करू, मी हाय नव बैस तू.
अहो माणूस एवढे जीव तोडून काम करते आणि आपण बसून राहावं? हा, म्हणाल तरी पटते वे? असं बोलत रखमा होईल तेवढ्या कामात हातभार लावायची, होईल तेवढी मदत करायची. कधी कधी मुकादम घटका घटका उभं राहून शंकरच्या कामाचा उरूक बघतच राहायचा. मुकादमाचा आवाज आला तशी रखमा उठली. 3 दगडाच्या चुलीवर पाणी ठेवलं. पाणी तापेपर्यंत पाट्यावर लाल मिरचीचा गोळा वाटून घेतला. तापलेलं पाणी दगडावर नेऊन ठेवलं. चूल रिकामी झाली. रखमानं थापा 2 भाकरी थापून घेतल्या. पाट्यावर मिरची वाटून भाकरीवर मिरचीचा गोळा ठेवला. भाकऱ्या पटकुरत गुंडाळल्या. तवर शंकरनं तोंड धुतलं. धोतराच्या स्वाग्यानं तोंड पुसलं. गाडी गळा घातली. रखमानं तोंडावरनं पाणी फिरवून आवराआवर केली. भाकरीचं पेंडक घेतलं. गाडीत बसली. आज जरा थंडीचा कडाका जास्त जाणवत होता. त्यातच रखमाला आज उठावंसं वाटत नव्हतं. का कोणास ठाऊक आज तिला उठल्यापासून उदास वाटत होतं. डावा डोळाही फडफडत होता, पण तिने तेवढं मनावर घेतलं नव्हतं. थळात आल्याबरोबर दोघंही कामाला लागले. रोजच्या सारखा शंकर आजही थळात शिरला. अंगात वारं भरल्यासारखा उसावर तुटून पडला तो. घटका भरत उसाची आत आडवी झाली. त्यांनी सारा मोळ्या बांधल्या, मोळा जमा केल्या. गाडी गळा घालून मोळ्याजवळ घेऊन आला. रखमान शंकर दोघांनी मिळून नेहमीसारखी गाडी भरली, आवळून घेतली. शंकर गाडीवर बसला. रखमानं त्याच्याजवळ फडक्यात गोंधळलेली चटणी भाकर दिली. कासरा हातात घेऊन त्यांनी गाडी थळातून काढायला सुरुवात केली. अजून लोकांच्या आथा लागायच्या होत्या तर शंकरची गाडी थळातून निघालेली. अंधाराची चादर नुकतीच सरकत होती. पाखरं किलबिल करायला कुठं सुरुवात झाली होती. शंकरची मात्र गाडी भरून तो निघाला होता. थळातून गाडी काढून कारखान्याच्या वाटेला लागणार तेवढ्यात उसाच्या वाकाण्यातल्या ओल्या वारमात गाडीचं एक चाक फसलं. काही केलं निघाना. बैल जीव तोडून वाढायला लागले. गाडी गचाट भरलेली, त्यात फसलेलं चाक. काय केलं ते निघाना. बैल हैराण झाले. चाक पूर्णपणे चिखलात फसलं होतं. रखमा पुढं झाली. चाक बाहेर काढण्यासाठी चाकाला जोर लावायला लागली, पण घातच झाला. गाडी वळली नाही. चाक काय बाहेर निघालं नाही. पण वर्माच्या घळीत रोतलेल्या चाकाचा काडकन आवाज झाला. चाकाचा पार चुराडा झाला, भुगा झाला. तशी गाडी पार कल्लांडली. भुगा झालेल्या बाजूकडे गाडी कल्लांडली आणि पालथी झाली. वर बसलेला शंकर पूर्णपणे उसाच्या मोळ्याखाली दाबलाच गेला. उसाची अख्खी गाडी त्याच्यावर पालथी झालती. गाडीची एक दोरी वर तर दुसरी खाली झालेली. एक बैल वर तरंगला तर दुसरा बैल शंकर सारखा उसाच्या मोळ्याखाली दाबला. रखमा आरडाओरड करायला लागली. आरडाओरड ऐकून थळातल्या कोयत्यांची सपासप थांबली. सगळे गाडीकडे धावले. भराभरा मोळ्या बाजूला करायला लागले. सगळीकडे धावाधाव चालू झाली. शंकरला मोळ्या खालून काढला. उचलून आणून झाडाखाली ठेवला. कोणी त्याच्या तोंडावर पाणी शिपडलं, कोणी पाणी पाजायचा प्रयत्न केला. इकडं रखमा बोवळीन पडली होती. ती शुद्धीवर नव्हती. काही बायका तिच्या भोवती जमा झाल्या. तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तवर शंकरला गाडीत टाकून मुकादम कंपनीच्या दवाखान्यात घेऊन गेला. पण दवाखान्यात जायच्या आतच त्याने दम तोडला. रखमाला घरी आणून सोडलं होतं. रखमाची अवस्था एखाद्या काटेरी झोडपासारखी झाली होती. सारं भत्याचं नव्हतं झालं. सुखी संसाराचं तिचं सारं स्वप्न धुळीला मिळालं होतं. तिच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली होती. नुकतेच सुंदर फुलत चाललेल्या संसारावर उद्यानाचं रूपांतर होत होतं, पण ते आता एकाएकी वाळवंटात झालं. उन्हाळ्यातल्या काटेरी जंगलासारखं तिचं जीवन झालं. भरीतभर म्हणून तिच्या पोटात नवा अंकुर आकार घेत होता. पोटात चिंगी होती. जीवाचा वणवा चालू झाला होता. आणि तशाच एक दिवस पुन्हा आसरा तात्याचा आवाज आला. आसरा तात्या वाट्यावर येऊन बसत म्हणला, रखमाबाई, झालं ते लय वाईट झालं, लय वांगाळ झालं बघ. दुश्मनावर बी असली येळ येऊ नये. लय वाईट, लय वांगाळ झालं. आम्हा संदेशनी तवापासनं गोडच लागना बघा. समजा नशिबाचा खेळ असतोय बरं.
नशिबाच्या मोहर कोणाला बी जाता येत नाही बाबा. पण आता दुःख हिसरावं लागल तुम्हासनी. आता तुम्ही किती बी जीवाचा आकांत केला तरी गेलेला माणूस काय वापस येत नाही. सावरा आता स्वतःला. जे झालं ते झालं. या गोष्टी काय कोणाच्या हातात नसतात बाबा. आता स्वतःची काळजी घ्या. हे बघा, या गोष्टीला काही इलाज नाही. तुम्ही किती बेदुःख करत बसले आता तरी काय बी उपयोग नाही बघा. तेव्हा आता विसरत चला. यावर थांबत नाही का येळ बी थांबत नाही बरं. तेव्हा आता मला बी माफी करा आणि हा तुमचा हिसाब करून आणलाय ह्यो पाहून घ्या. गाडी बैल आणि उचल मिळून एवढा हिशोब होतोय. 2 महिन्यात तुमचं काहीच पैक फिटलं नाहीत बघा. तेव्हा तुमची शेतजमीन आणि घर बी मापल्या नाव करून घ्यावा लागते बाबा. तुम्ही कोणाकडनं बी हिशोब बघून घ्या. आपल्याला कोणाची फुटकी कवडी बी नक आणि तळतळाड बी नक बरं. 4 लोकांनी दाखवून घ्या आणि 2 दिवसांनी या कागदावर अंगठे लावून द्या. मला बी कंपनीकडून उचल घ्यायला लागते या. कंपनीला हिशोब द्यायला लागतो या. तेव्हा मापला बी नाही लाजे. तुम्ही अंगठा टेकून कागद मला पाठवून द्यावा, नाही तर 2 दिवसांनी मी येईन आणि घेऊन जाईन. आणि बघा आडीनडीला मी आहेच बरं का. आता त्या तुमसनी वाऱ्यावर नाही सोडणार. तुमसनी मी अंतर देणार नाही. मापल्यावर भरोसा ठेवा. तुम्ही काही लोकाच्या नाही ती. पण आता कसं आहे, आता यावर आहे. यावर काय कोणा करता थांबत नसतो ना. असं म्हणून आसरा तात्यानं रखमा पुढं कागद ठेवला. आसरा तात्याला बघताच तिचा माथाच ठणकला, पण तिने स्वतःला सावरलं. अंतःकरणाच्या बांधाला तिला आवर घालता आला नाही. खडकाचा ढपला उडावा तसा तिला जोरदार हुंदका आला आणि अश्रूंचा बांध फुटून डोळ्यातनं व्हायला लागला. त्याच आवेशात तिने आसरा तात्याच्या हातनं कागद घेतला. पुढे गेलेल्या शाईच्या पॅडवर अंगठा घासून कागदावर ठेवून दिला आणि कागद आसरा तात्याच्या पुढं सरकवला आणि गुडघ्यात डोकं घालून मुसमुसून ती रडायला लागली. आसरा तात्या कागद घेऊन निमूटपणे निघून गेला. रखमा रडत होती एकटीच. आता जीवाची वणवण चालू झाली होती. गवत गोळी एकूण पोट भरायचं, उरलेलं अवखाला कडाला लावायचं कसं. जीवाचं काही बाई करायचं विचारलंय म्हणत येतोय, पर काय करू, पोटात यो जीव आहे, कसं करू द्यावा. इकडं आड तिकडं हिर केली की. असं म्हणून रखमा घाळा अश्रू ढाळत पडली. अंधार होत चालला होता. घरात खायला काय नव्हतं आणि खाया घी असं म्हणायला घरात कोणी नव्हतं. रखमा तशीच जमिनीवर पडली. असेच दिवस जायला लागले. काळ सरकत चालला. 3रा प्रहर होत आला होता. पोटात भूक भडकली होती. डोळ्यापुढे चिंगी दिसत होती. डोळे आपसूक भरून येत होते. हातपाय कापत होते. काय करावं तिला सुचत नव्हतं. आणि आता तर गिऱ्हाईक येणंही बंदच झालं. हारा इकलाच नाही तर कसं व्हायचं असा प्रश्न तिला पडला होता. ती मनोमन पुटपुटत होती, अरे देवा, हारा इकला नाही तर काय करू र, काय करू या हाऱ्याचं मी. काय म्हटली एवढी परीक्षा बघतो बाबा. तिचे डोळे भरून आले. डोळ्यापुढं काजवं चमकू लागले. तिला आता भीती वाटायला लागली. तिचं सारं अंग थिजल्यावानी झालं. दिस मावळतीला चालला होता. एकाएकी तिला काय वाटलं कुणास ठाऊक. तिने डोळे पुसले, दात खाऊन हारा उचलला. तिला कुठून एवढं अवसान आलं होतं कुणास ठाऊक. एका झटक्यात तिने हारा उचलला, गुडघ्यावर घेतला, गुडघ्यावरून डोक्यावर घेतला आणि दाना चालायला लागली. बाजार तळाच्या कोपऱ्यावर हाजी शेडजीचं मोठं किराणा दुकान होतं. हाजी शेडजींकडे भरपूर गाई म्हशी होत्या. किराणा दुकानाबरोबर दुधाचा सुद्धा त्यांचा धंदा होता. पार तालुक्यापर्यंत त्यांची माणसं दूध घालायला जायची. गावात डेअरीला त्याचं भरपूर दूध जायचं. ती हाजी शेडजीच्या दुकानापुढे गेली. बाहेरूनच शेडजींना तिने आवाज दिला, शेठजी गवत आणले बरं का, टाकू का. शेठजी नेहमी गवत घ्यायचे. त्यांना दररोज भरपूर गवत लागायचं. रखमाला बघून शेठजीचा माणूस आत गेला. शेठजींना गवत आणल्याचं सांगायला लागला. तो शेठजीने आतूनच आवाज देऊन सांगितलं, अरे नग रखमाबाई, आज लय गवत घेतलंय, आज नका टाकू. शेठजीच्या बोलण्याला न ऐकल्यासारखं करून ती म्हणली,
अहो शेठजी, तुम्ही गवत तर बघा एकदा, अख्ख्या पाहुण्या गवताचा हार आहे बघा, ताजं ताजं गवत आहे शेठजी. शेठजी नको नको म्हणत बाहेर येतच होते की तिने दुकानापुढं वाट्यावर गवताचा हारा आदळला आणि काही ऐकण्याची आत पाठमोरी झाली. सापा सापा रस्ता कापत निघून बी गेले. शेठजी वाटेवर येऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले. त्यांनी ताबडतोब आपल्या माणसाजवळ लगेच 2.5 रुपये देऊन लगोलग तिला देण्यासाठी पाठवले, पण ती कधीच दिसेनाशी झाली होती. रखमा वाऱ्यासारखी सुसाट पळत निघाली. तिला आता फक्त चिंगी दिसत होती. तिचा केविलवाणा तोंडोळा तिला दिसत होता. चिंगी वाट बघत असन, तिला भूक लागली असन, लेकराचं काय हाल असत्या देवा र देवा, असं ती मनाशी पुटपुटत होती. ती पुरती भारल्यासारखी सुसाट पळत निघाली होती. तिला चिंगीशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. ती डांबरी रस्त्यावर आली. घाई घाई रस्ता ओलांडू लागली. तेवढ्यात वेगात एक कार आली तशी धाडकन रखमाला ठोकरून सुर्रकन निघून बी गेली. एखाद्या चेंडूला फळीने जोरात फटकारा मारावा तशी रखमा लांब चेंडू सारखी फेकली गेली. रोडच्या कडेला जाऊन पडली. रोडच्या कडेला पुलाचा उतार होता. ती उतारावरनं घरंगळत गेली आणि पुला खालच्या नाल्यात जाऊन पडली. दिवस पुरता मावळला होता. अंधार पसरत चालला होता. काळोख गडद होत होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात तात्याराव पवार लिखित कथा हारा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा. नमस्कार.